चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती आहे जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, पंतप्रधानांची विनंती आहे आपण स्पीडअप घ्या. विद्यमान सामना आपण पाहतोय सुनील स्मृती स्पोर्ट्स येळवण जोगाई आणि त्यांना फाईट करतायत जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळाला. आणि फलंदाजीसाठी प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय प्रकाश कारंडे आणि रोहित पाटील होल्डर मैदानाच्या आतमध्ये, हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू इथे मात्र डॉट आलाय. अगदी चांगली सुरुवात सुनील स्मृती स्पोर्ट्स येळवण जोगाई संघाकडून जरूर आपल्याला पाहायला मिळाले. प्रकाश कारंडे म्हणलं एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांची ओळख आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू, थोडासा प्रेशर आता मात्र प्रकाश कारंडे यांच्यावर. तिसरा चेंडू इथे मात्र डॉट हाताला. काय कमालीची गोलंदाजी, काय सुरुवात आहे, अगदी कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस लागोपाठचा चौथा चेंडू इथे मात्र डॉट आलाय. अजय कांबळे या नावाने इथे मात्र प्रभावित केलंय, कौतुक करावं लागेल. प्रकाश कारंडे याने इथे मात्र शांत ठेवलंय. नेक्स्ट बॉल, पहिलाच षटक चालू आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशा पाहावी लागेल. दिशा जरा थोडीशी भरकटली तर वाईट बॉल येतोय. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. धावपलकावर धावा लागले एक. बऱ्याच कालांतराने इथे मात्र धावपलकावर धाव लागले. स्टेप आउट झोन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. आणखी एक डॉट चेंडू काउंट केला जातोय. सुनील स्मृती स्पोर्ट्स येळवण जोगाई संघाकडून खेळताना आपण पाहतोय अजय कांबळे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवताना जरूर पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल आणि ते मात्र पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावपलकावर धावा लागले मात्र एक. प्रत्येक चेंडू आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्नामध्ये मात्र अयशस्वी ठरले आहेत या ठिकाणी प्रकाश कारंडे. बघा 3 षटक तुम्हाला 12 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. कारण चला स्पीडअप घ्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आपण पाहतोय.
सुबोध एक अष्टपैलू खेळाडू म्हणून याची देखील ओळख आहे. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज सुबोध गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने डेड बॉल वृत्त घोषित केला. धावगतीमध्ये थोडासा अडथळा नक्कीच आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळी सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रोहित पाटील हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फाईट करताना 2 धावा पूर्ण केले. चला थोडस मैदानाच्या बाहेरून चला विनंती असेल. बॉल लागू शकतो त्यामुळे थोडीशी विनंती आहे आपल्याला. 2 धावा ऍड केल्या जातील. 3 धावा धावफलकावर टोटल लागल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सुबोध पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस इथे मात्र मोठी विकेट, महत्वाची विकेट रोहित पाटील. इथे मात्र परतीच्या प्रवासाला यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि इथे त्रिफळाची झाले रोहित पाटील. बॅक टू द गाव. महत्वाची विकेट आली. अगदी या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. मिस झाले, बीट झालेत, मात्र यशांचा वेध घेणारा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव दाखल होतोय. इनॅट नंबर 3 वर. चला थोडस इन आउट फास्ट करा मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. यावेळी स्विंग अँड मिस आणखी एक डॉट बॉल काउंट केला जातोय. पहिल्या षटकात जर विचार केला तर 1 धाव आली. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर आतापर्यंत 2 धावा आले. एक महत्वाची विकेट जरूर आली आहे. फलंदाजाने इथे मात्र शांत ठेवले. येळवण जोगाई संघाच्या गोलंदाजांनी कौतुक करावं लागेल. दोन्ही गोलंदाज आतापर्यंत अगदी साजेशी खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते येळवण जोगाई संघाकडून. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. अगदी लेग बायच्या स्वरूपात सिंगल आले. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मारायचा कुठे, चेंडू गेला कुठे देखील पाहावं लागेल. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तत्वर मात्र लेगबायच्या स्वरूपात आणखी 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. टोटल 6 धावा धावफलकावर लागतात. लोअर फुल टॉस चेंडू अगदी कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव तर अर्जित केले गेले. थोडासा फंबल जरूर पाहायला मिळाला. तत्वर मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. खराब थ्रो, खराब फेकी जरूर पाहायला मिळाले. मात्र काही नुकसान होणार नाहीये. 2 धावा नक्कीच ऍड केल्या तर टोटल धावफलकावर धावा लागल्यात 8. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या 8. या धावसंख्येवर सरासरी 4च्या धावसंख्येने इथे मात्र धावा बनवल्या गेतात. थोडासा पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतो. बॅकफुटला पाहायला मिळतोय कोपाडे संघ. फ्रंटफुटला येणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी इथे मात्र आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. दोन्ही फलंदाजांना प्रकाश कारणे आतापर्यंत शांत नक्कीच पाहायला मिळालं.
मात्र आता आक्रमक व्हावं लागेल आपल्या संघाला जर एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर उर्वरित 12 चेंडूमध्ये जवळजवळ 30 ते 35 धावा येणं देखील गरजेचं आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे या संघासाठी तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर सुजित दाखल झाले. पुन्हा एकदा युवा खेळाडू आपण पाहिले गेलं तर सुजित दाखल झालाय. युवा खेळाडूंनी भरलेला हा संघ आपण पाहिले गेलं तर सुनील स्मृती स्पोर्ट्स येळवण जोगाई संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस आणि इथे मात्र फुल टोल वसूल केला जाईल का? नो घोषित केलाय पंचांनी. पहिला चेंडू इथे मात्र संधी होती. दोन धावा ऍड केल्या 2+1 अशा 3 धावा मिळतील. धावपलक जाऊन पोहोचतो 11 या धावसंख्येवर. यावेळी साडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न अगदी लॉंग ऑन मधून चेंडू नगेच सीमारेषेच्या बाहेर जाईल. थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला जरूर मिळालं. मात्र हा संघर्षाचा शंका नाद करणारा हा संघर्षमय चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणवच्या बॅट मधून धावांसाठी इथे मात्र संघर्ष चालू होता. जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे या संघाचा तो संघर्ष कुठेतरी संपुष्टात येताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावेने इथे मात्र धावफलक पुढे सरकतोय. टोटल 15 धावा धावफलकावर लागतात. तिसरं षटक चालू आहे. 15 धावा धावफलकावर लागतात. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल प्रणव आणि प्रकाश यांना. पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला मात्र फटका फसलाय काय देखील पाहावं लागेल. जितू येतात चेंडूवर कोणती चुकी होणार नाही. या विकेट होईल पतन. आणखी एक धक्का लागतोय तो कोपाडे या संघाला. प्रणव बॅक टू द आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंडर-23 मध्ये ज्या खेळाडूने आपलं नाव गाजवलं प्रवीण हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅट नंबर 4 वर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण दाखल झाले. तर इनॅट नंबर 4 वर सुजलला इथे मात्र यावेळेस क्या बात आहे कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. मात्र इलेव्हेशन नाही आहे. नो मार्क्स यामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स गॅदर करतील फेकी करतील तत्वर मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. अगदी सुंदर आणि बिटवीन द विकेट. टोटल 17 धावा धावफलकावर तर 17 ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस षटकार येतोय 6 धावेने इथे मात्र प्रवीणच्या बॅट मधून इथे मात्र षटकार आला. एक धमाकेदार फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. 23 यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अगदी फ्रंट फुटला आले. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू नक्कीच येतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 23 या धावसंख्येवर.
नो घोषित केलाय पंतांनी. नो +1 अशा 2 धावा मिळतील. स्टेप आउट झालेत गोलंदाज. पंचवीस धावा धावपलकावर लागतात. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. तिसऱ्या षटकाचे संघाची धावसंख्या 25 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. चला स्पीडअप घ्या. येळवंदुगाई संघ जास्तीचा वेळ घेऊ नका. चला स्पीडअप घ्या. जवळजवळ 12.5 ते 13 मिनिटाचा खेळ संपलाय. उर्वरित 3 मिनिटांमध्ये आपल्याला षटकार तळायचे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. सुबोध वाईड बॉल आलाय. पहिला चेंडू. अनिकेत येतात गोलंदाजी मार्कवर शेवटचा आणि अंतिम षटकामध्ये. पहिला चेंडू वाईड हाताळलाय. जरूर कमबॅक करावा लागेल. या ठिकाणी मॅच मध्ये यायचं असेल तर बॅटिंग चांगली झाली पाहिजे. यावेळेस आडव्या बॅट दे. यावेळेस मात्र फटका चांगला. प्रवीणने मात्र इथे ऊर्जा दिली या सामन्यामध्ये. जसा प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आला आणि तशी धावाला इथे मात्र सुरुवात झाली. जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडी या संघाकडून. अगदी अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आणि अष्टपैलू कामगिरी नक्कीच करताना पाहायला मिळतोय. 32 धावा धावपलकावर. 32 ऑन स्कोरबोर्ड. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. जास्तीचा वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा क्या बात आहे. आणखी एक लागोपाठचा दुसरा षटकार. 2 in a row. सिक्सर. थोडासा विचार करावा लागेल आता मात्र येळवंदुगाई संघाला. कारण पहिल्या 2 षटकाचा जर विचार केला अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. मात्र शेवटच्या 2 चेंडूवर जसा प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आला ते मात्र धावगतीला एक्सेलेटर लागलं. अगदी सुरुवात चांगली केली. या षटकाचे लागोपाठचे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस इथे मात्र विकेट आले. महत्वाची विकेट पुन्हा एकदा आले. चला इन आउट थोडंसं फास्ट करा. आकाश थोडंसं फास्ट करा. नेक्स्ट मॅच आरसीसी गवळेवाडी आणि श्री निनाय स्पोर्ट्स मान दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल पण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल. आरसीसी गवळेवाडी आणि मान. अडतीस धावा धावपलकावला. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आकाश कांबळे गोलंदाजी फलंदाजीसाठी आपण पाहतोय. एक बॅट्समन दाखल. यावेळेचा शरीराचा भेद घेणारा चेंडू. पहिल्या 2 चेंडूवर फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. मात्र त्यानंतर मात्र पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतं. जरूर अनिकेत. यावेळेस फटका फसलाय. नो मार्क्स लँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल्स होईल. 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 40 या धावसंख्येवर. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा उत्तर केले. जितू येतात चेंडूवर तद्वर मात्र एक केरी धावसंख्येचं रूपांतर इथे मात्र 2 धावेमध्ये केले. अगदी छोटी धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळाली.
2 धावा मिळतील या चेंडूवर. 42 धावा धावफलकावर 43 धावांचं आव्हान असेल. चला आरसीसी गवळेवाडी, आरसीसी गवळेवाडी संघनायक आपण या. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक नक्कीच केली जाईल. बेचाळीस धावा धावफलकावलेल्या 43 धावांचं टार्गेट सेट केलंय जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे संघाने. सुनील स्फूर्ती स्पोर्ट्स 11 दोघांच्या संघासमोर. त्याला लगेच सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. चला विलास पानकर क्षेत्ररक्षणासाठी यायचंय. हॅलो हॅलो स्ट्रायकिंग एंडला अलोक कांबळे आणि नॉन स्ट्रायक एंडला युवराज कांबळे यांना आपण पाहतोय. अभि मोरे हॅलो हॅलो सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच अंपायरच्या डाव्या बाजूने तरार गोलंदाज अभि मोरे हाफ ट्रॅकर चेंडू कीपर देखील बीट करतील. पायाच्या सिरपामध्ये 2 धाव. संघाचा मात्र श्री गणेश आपल्याला पाहायला भेटतोय. एळवन जुगाई या संघाचा 42 धावाचं लक्ष ठेवले कोपाटे संघाने.
एक सन्मान जरी स्कोर उभारलाय 43 रन्स जिंकण्यासाठी बनावे लागतील येळवण जुगाई संघाला. हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साइडला भिरकावण्यात
नो बॉल, फ्रीड असेल. आता मात्र जुतियाला मोठा फटका खेळण्याची संधी मात्र प्राप्त करून दिले प्रवीण याने. नेक्स्ट बॉल. मिडवेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तर आहेत. बघता बघता पहिली रन पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण. 2 धावेच्या मैदानात संघाची धाव संख्या 21 धावा. अजूनही येळवंजुगाई संघाला जिंकण्यासाठी 16 बॉल आणि 22 धावेची गरज. स्विंग अँड मिस. बॉल मात्र डॉट होतोय. अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू. स्विंग अँड मिस. बॅटर मात्र फंबल होते तिथे. जर कोपाटे संघाला सामना जिंकायचा असेल तर डॉट बॉल वरती जास्त भर देणं गरजेचं आहे. एक सटीक यॉर्कर बघायला भेटतो आपल्याला प्रवीण याच्या माध्यमातून. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे अंडर 19 मध्ये. एक तेज दरार गोलंदाज प्रवीण आता मात्र कमबॅक करून दिलाय. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला बिरकावण्याचा चेंडू. कीपर मात्र फंबल होते. पहिल्या धावेचा प्रयत्न, पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या मैदानात संघाची धाव संख्या 23 धावा. नेक्स्ट गोलंदाज आकाश कांबळे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं शतक घेऊन येत आहेत. आता मात्र समीकरण जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता. मित्रांनो, सामना त्वरित चालू करायचा, जास्त विलंब लावायचा नाहीये. पंच. सामना जिंकून द्यायचा असेल येळवंजुगाई संघाला तर युवराजला मात्र आता मोठे फटके खेळावे लागतील. नेक्स्ट बॉल आकाशाचा. स्लोवर चेंडू. अवांतर बॉल. वाईटच्या मदतीने संघाची धाव संख्या 24 धावा. आता मात्र समीकरण 12 बॉल आणि 19 धावेची गरज असेल येळवंजुगाई संघाला. नेक्स्ट बॉल. स्लोअर चेंडू. ऑनसाइडला बिरकावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय रोहित बॉलच्या खाली. मात्र कॅच मिस. इथे मात्र काय बघायला भेटतं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. सॅक्रिफाईस करावी लागते आपली विकेट जितू याला. 1 धाव प्लस विकेट. एका धावेच्या मैदानात संघाची धाव संख्या 25 धावा. जिंकण्यासाठी आता 11 बॉल
आणि 18 धावेची गरज. नेक्स्ट बॅटर अजय कांबळे. अजून एक अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. बॉल पडल्यानंतर मात्र बाहेरची दिशा घेत गोलकीपरच्या हातामध्ये. एक्स्ट्रा धावेवरती मात्र कुठेतरी स्वल्पविराम लावणं गरजेचं आहे कोपाडे संघाला. अजून एक स्लोअर चेंडू, स्विंग अँड मिस. एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतो आपल्याला. आता मात्र 10 बॉल आणि 17 धावेची आवश्यकता. स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. स्लॉग मध्ये बॉल होता आणि त्याला पाठवलाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. 6 धावेच्या मैदाना संघाची धाव संख्या मात्र 32 धावा. आता मात्र समीकरण चेंज झालंय. 9 बॉल आणि 11 धावेची आवश्यकता असेल येळवण जोगाई संघाला. नेक्स्ट बॉल, अजून एक बॉल स्लॉग मध्ये होता. ऑनसाइडला भिरकवण्याचा प्रयत्न होता पण लिडिंग एज आणि किपरच्या हातामध्ये सुरक्षित झेल मात्र घेतला इकडे रोहित पाटील याने. नवीन बॅटर ग्राउंड मध्ये अर्चित पाहायला भेटतोय. युवराजला मात्र स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे कारण स्कोर कार्ड वरती 32 रन्स जिंकण्यासाठी अजूनही 8 बॉल आणि 11 धाव्यांची आवश्यकता असेल. पंच सामना त्वरित चालू करायचा, जास्त विलंब लावायचा नाही. कोपाडे संघ. नेक्स्ट बॉल अर्चिताला. अप ट्रॅकर चेंडू, अतिरिक्त उसळी आणि अवांतर चेंडू. अंपायरच्या हात समांतर होतील. अवांतरच्या भरीने संघाची धाव संख्या होते 33 धावा. समीकरण 8 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता. नेक्स्ट बॉल स्लोअर चेंडू, ऑनसाइडला भिरकावण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट आणि ते रन आउट. एका धावे सात बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. अतितटीचा सामना पाहायला भेटतोय दोन संघांमध्ये. अजून एक पुरला बॉल ऑनसाइडला भिरकाव, क्षेत्ररक्षण चांगलं बघायला भेटतं. एक धावेचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. मात्र विकेट सॅक्रिफाईस करावं लागतंय रवी याला, कारण स्ट्रायकिंग एंडला युवराजला राहणं खूप गरजेचं आहे. कारण सामना मात्र 6 बॉल आणि 8 धावेची आवश्यकता असताना युवराज याला स्ट्राईकवर राहणं खूप गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानमध्ये सुजल.
नवीन गोलंदाज प्रकाश कारंडे, एक अनुभवी गोलंदाज. 6 बॉल 8 धावेची आवश्यकता असताना इथून आपल्याला सामना जिंकून देऊ शकतात का आपल्या संघासाठी, हे मात्र आपल्याला बघायचं आहे. उत्कृष्ट बॅटर म्हणून ज्याचं नाव आहे युवराज कांबळे, स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला भेटतील. त्यांना देखील मोठे फटके खेळणं गरजेचं आहे इथून सामना जिंकवायचा असेल. आणि जेवढं स्ट्राईक व एंड वरती राहतील तेवढा सामना येळवण जुगाई संघाकडे झुकलेला पाहायला भेटेल. नेक्स्ट बॉल व्हाईट बॉल. देखील 6 बॉलला 7 धावेची आवश्यकता. समीकरण सोपं आहे, बघायला गेलं तर अवघड देखील आहे. नेक्स्ट बॉल ऑन साइडला बिरकावलेला चेंडू, 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल सुजल्याला, कारण युवराजाला स्ट्राईक एंडला राहणं खूप गरजेचं आहे. समीकरण 5 बॉल 6 धावेची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये सुबोध. नेक्स्ट बॉल मिड विकेटच्या दिशेने प्रणव तिकडे फिल्डर आहेत. 1 धाव बघता बघता 2 धावेचा प्रयत्न, 2 धाव कंप्लीट. आता मात्र 4 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. सामना कुठेतरी येळवण जुगाई संघाच्या दिशेने झुकलेला आपल्याला पाहायला भेटतो. परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत खेळाचा शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे आपण निश्चित करू शकत नाहीये. सामना फास्ट खेळायचा आहे मित्र. नेक्स्ट बॉल 4 बॉल 4 धावेची आवश्यकता असताना फुलर लेनचा चेंडू, डॉट बॉल मैदानामध्ये. आता मात्र सामना 3 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. युवराज अजूनही स्ट्रायकिंग एंडला. मित्रांनो, सामना आवडला असेल तर नक्की टाळ्या होऊन जाऊ द्या. एक अतिशय सामना आपल्याला पाहायला भेटतो या दोन्ही संघांमध्ये. नेक्स्ट बॉल मात्र अवांतर चेंडू, एक तेरी तो एक मेरी. व्हाईट बॉलच्या मदतीने संघाची धाव संख्या 40 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता. नेक्स्ट बॉल युवराज, फुल बॉल ऑन साइडला बिरकवला चेंडू आणि MS धोनी स्टाईल मध्ये सामना मात्र फिनिश केलाय येळवण जुगाई संघाने. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला भेटेल निनाय स्पोर्ट्स मान वर्सेस RCC गवळेवाडी.